नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्ती या विधानसभेत नाही, थोडा वेळ पाहिजे. कायद्याच्या दुरुस्तीत मुलींनाही समान अधिकार दिले जातील, मंत्री बाबुश यांची माहिती. कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणांसाठी SITची मागणी. देवेंद्र फडणवीसांसह इतर केंद्रीय नेते महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून डॉक्टर प्रमोद सावंत म्हणतात, प्रत्येक राज्यात भाजपची सत्ता येणं गरजेचं. राज्यात कोविडचा वाढता धोका कायम. गेल्या 24 तासात 152 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णसंख्या 905. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बढत्या. 14 मामलेदार BDOंना राज्य नागरी सेवेत ज्युनियर स्केल अधिकारी श्रेणीत बढती. लवकरच करणार नेमणुका. अर्ध्या तासाच्या पावसात पणजी EDC पाटो प्लाझा परिसर पाण्याखाली. पणजी महानगरपालिकेने केलेल्या मान्सून पूर्व कामावर प्रश्नचिन्ह. ताळगावात रहिवासी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. आणि मोपा विमानतळावर नोकरीच्या मुलाखतींसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना परत पाठवल्याने गोंधळ. नोकरीच्या इच्छेने मुलाखती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांची निराशा. सध्याच्या कोमुनिदाद कायद्यात दुरुस्तीसाठी थोडा वेळ जाईल. या विधानसभेत हा कायदा घेतला जाणार नाही, असं महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी स्पष्ट केलंय. कायद्याच्या दुरुस्तीत मुलींनाही समान अधिकार दिले जातील, असंही मोन्सेरात यांनी सांगितलंय. सध्याच्या कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करून कोमुनिदाद संहिता अर्थात कोडमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा प्रस्ताव आहे. हे बदल झाल्यास काही गैरप्रकारांनाही आळा घालण्यात यश येऊ शकतं. आतापर्यंत सेरूला कोमुनिदाद तसेच अन्य कोमुनिदादींमध्ये झालेले बरेच गैरव्यवहार समोर आलेत. काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. पंचायतींसह राजकारण्यांकडून कोमुनिदादींच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. 11 जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात त्यासाठी आवश्यक कायदा दुरुस्ती होऊ शकेल अशी आशा होती. सदर बदल झाल्यास अनेक अधिकार थेट राज्य सरकारकडे येतील. मात्र या विधानसभेत हा कायदा घेतला जाणार नसल्याचं महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी स्पष्ट केलं. No, this process has been going on for some time to get some amendments to the Komunidad laws. Still, nothing has been finalized. I think they have issued some notification for objections, suggestions, something like for suggestions or something. So we will look into all those things. It will take some time. Okay, but I'm not sure whether it will come in this assembly. But तुमका revenue department aware केलेले असं on this as far as when It is the revenue department only who is processing it. yeah. No, but so yeah, assembly by time. It may not come this assembly session. I don't think it will be ready by then. But this And all. We are trying to basically give an equal right at least to a girl. Now if you have in any comunidad, it is only basically the hair. It is only the boy. The male child only is entitled. The girl child is not entitled. So we want to basically give equality to all. So we want to see that even suppose I have got a daughter, and so I get zoned because I was a zone. So my daughter will not get the right. So we want to see that, and she's the only child. So we want to see basically equal right is given to the daughter. so if the new law comes, then it will give equal right to a girl. Yes. In the community. Okay. Yes. So by when, if there are changes, so by when this could be processed or anything like that? So it is still We are a long way to taking, go. no, we are taking on fast track. Okay. We are taking on fast track, but I am not very sure whether it's going to come up in this assembly. But the government wants to do that, or No. it's just a proposal? No, the government wants to do that. We have processed the file. Things are going on. That's the reason we have asked for this. We have asked for this. What is it? Suggestions from the Komunidad. राज्यातील कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, अशी मागणी राज्यभरातील कोमुनिदाद संघटनांनी केली आहे. कोमुनिदाद जमिनींच्या गैरव्यवहारात गुंतलेल्यांचा पोलखोल होण्याची गरज असल्याचं मत यावेळी संघटनांकडून व्यक्त करण्यात आलं. आज आम्ही एक कोमुनिदादीची बैठक आपयल्ली. कित्याक आमकां गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी आमकां एक मेसेज आयली, एक रिक्वेस्ट आयलो की जेन्ना गव्हर्मेंटान थ्रू द एडमिनिस्ट्रेटर एक पत्र धाडलें
की कोम्युनिदादीचो कोर्ट ताजेर एक एमेंडमेंट हाडपाक गव्हर्मेंटाचो हेतू आसा, गव्हर्मेंटाचो एक प्रपोजल आसा आनी ताचेर तुमचो कितें मन आसा तें तांच्या मुखार 7 दिसांनी मांडपाक. तेन्ना पयले सुवातेर गव्हर्मेंटान 7 दीस आमकां दिवन येदे व्हडले एमेंडमेंट हाडून आमकां पयलो गव्हर्मेंटाक सांगपाचें आसलें की 7 दीस हेका पावना, हेजेर बरी भासाभास जावपाक जाय, चर्चा जावपाक जाय कोम्युनिदादींनी गोंयाभर आनी तेन्नाच हें तर कोम्युनिदादीच्या बऱ्या कोणाक आसा, कोम्युनिदादीच्या फायद्याक आसा जाल्यार हे एमेंडमेंट फुडें व्हरपाचे. कोम्युनिदादीक तर हे एमेंडमेंट्स बरे न्हू जाल्यार हे एमेंडमेंटाक आमी कशेंच फुडें व्हरपाक दिवचे. दुसरें, जेन्ना कोम्युनिदादीचे फुडें इतले प्रश्न निर्माण जाल्ले आसा, जेन्ना कोम्युनिदादीक एडमिनिस्ट्रेशनान हांवें पळय प्रेस बैठकींनी सांगलां आमकां एका कोम्युनिदादीन क्लार्क सुद्दां सारको ना, कोम्युनिदादीची एडमिनिस्ट्रेशनाची ऑफिसां सारकी चलूंक ना. जेन्ना सरकाराक एक संदी आसा पयले हें सगळें एडमिनिस्ट्रेशन जाग्यार घालपाक आनी मागीर कोम्युनिदादीक कॉन्फिडन्सान घेवन जे एमेंडमेंट्स हाडपाचे आसा, जे गव्हर्मेंटाक कोम्युनिदादीक कितें बरें तें करपाचें आसा तें कोम्युनिदादीच्या गांवकारां कडेन, कोम्युनिदादीच्या वांगड्या कडेन भासाभास करून, चर्चा करून फुडें आयल्यार आमकां कसलोच ऑब्जेक्शन ना. आमकां सरकाराचें कोऑपरेशन जाय आनी हांवें सांगलां ते प्रमाणे कोम्युनिदादी सदांच सरकाराच्या आदाराक आसात. कोम्युनिदादीच्यो जमनी घेवन हेज्या पयलीं खूब सरकाराचे प्रकल्प जावं रस्ते, जावं इंडस्ट्रीज, उद्योग, जावं रेल्वे, जावं दुसरे प्रकल्प सरकाराचे आमी कोम्युनिदादीच्या उक्त्या मनान आमची भाटां सरकाराक थंय दिल्या. कित्याक आमकां गोंयची उदरगत जाय, गोंयचो विकास केल्लो जावो. पूण आतां कितें जालां, फक्त हे एक वन वे ट्रॅफिक कसो जाला. फक्त सरकार कोम्युनिदादीची भाटां, कोम्युनिदादीच्यो जमनी फक्त व्हरता, पूण कोम्युनिदादीक कसलो आदार मेळना सरकाराचो, कोम्युनिदादीक कसलो सरकाराचें प्रोत्साहन मेळना. हांवें मांडलां ते प्रमाणे कोम्युनिदादी ज्यो सहकारी क्षेत्रान एक संस्था आसा एग्रीकल्चर प्रमोट करपाक, हे एग्रीकल्चर प्रमोट करपाक एक सुद्दां प्रपोजल सरकाराचे, गव्हर्मेंटाचे आमच्या कोम्युनिदादी थंय येवन केन्नाच येवं ना की आमच्यो सरकारान ज्यो एग्रीकल्चराच्यो जमनी आसा त्यो कश्यो कल्टिवेशन फुडें व्हरपाच्यो. तुमी पळयलां आसतलें कितल्यो जमनी आसा हांगासर सावन म्हापशा सावन पणजे पासून वयचे जाल्यार दोनूय सायडींनी आमच्यो खेतीच्यो जाग्यो आसा. कितल्यो जागो लोक आतां कल्टिवेट करता. सरकारान केन्ना तरी इन्क्वायरी केल्या कित्याक लोक ह्यो जमनी एग्रीकल्चर जमनीचे खेती जायना. ताजो रिकॉर्ड आसा. फक्त बॉब मारप की एग्रीकल्चर गोंयांत कांयच जायना, लोक एग्रीकल्चर करपाचें सोडलां. आमचें ओवर डिपेंडन्स जालां ऑन आवर नेबरिंग स्टेट्स. बट वॉट इज द यूज ऑफ ओनली टॉकिंग. आमकां ह्यो जमनी परत्यो कोम्युनिदादीच्या ताब्यान दिवन जे शेतकामती, जे फार्मर लोक खरेंच एग्रीकल्चर करतात तांच्या हातांनी दिवन हे आमचें गोंयचें उत्पन्न वाडपाक. आनी अशेंच जाल्यार गोंयचें उत्पन्न वाडल्यार गोंयचें एग्रीकल्चर वाडटलें आनी म्हाका दिसता आमकां एक सेल्फ सफिशियन्सी येतली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर पहिल्यांदाच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी भाष्य केलंय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर केंद्रीय नेतेही महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं सावंत म्हणालेत. महाराष्ट्र शिवसेनेत उभी फूट पडली आहे. सध्या तरी शिंदेशाही शिवसेना गट उद्धव ठाकरेंवर वरचढ ठरलेला दिसतोय. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर बोलते झालेत. देशातील प्रत्येक राज्यात भाजपचं सरकार आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. डेफिनेटली हमारे भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस और हमारे केंद्र के सभी नेता उसके ऊपर लक्ष्य देके हैं वहाँ पे. डेफिनेटली ही इज़ ए कैपेबल
टू टेक द डिसीजन। सो अच्छा डिसीजन जो महाराष्ट्र स्टेट के लिए होगा वो डिसीजन वहाँ के हमारे लीडर देवेंद्र जी डेफिनेटली ले लेंगे। सर, गोवा के बाद महाराष्ट्र सत्ता की ओर बढ़ रही है, कैसे देख रहे हैं? मैं तो बोल रहा हूँ कि भारतीय जनता पार्टी की सत्ता हर एक राज्य में आना चाहिए और देश में फिर से एक बार मोदी सरकार आने के लिए भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हमेशा के लिए काम करेगा। लोकांनी मत जे आसा ज्या वेळाचेर निवडणुकीचो निकाल लागिल्लो त्या वेळाचेर खऱ्या अर्थान महाराष्ट्रातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीकूच कौल दिल्लो। फक्त कशें आसा त्या वेळाचेर जे राजकारण जालें काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आनी शिवसेना, खऱ्या अर्थान बाळासाहेब ठाकरेजी ज्या तरेन शिवसेना उबी केल्ली, जे तत्व आशिल्लें ते केवळ त्या तत्वाक तिलांजली दिवन उद्धव ठाकरेजी त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चेर तेन्ना बसले आनी त्या वेळार खऱ्या अर्थान थंयचे शिवसैनीक जे आसले ते मनापासून दुखी आसले, कारण ते तत्व जे आसा शिवसेना आसत, काँग्रेस आनी राष्ट्रवादी हें पटूच शकना आनी त्यामुळे तो केन्ना तरी ते भायर सरूं जाय। ते आज 35 आमदार भायर सरून सरिल्ले आसा। त्यामुळे म्हाका दिसता की ज्या तरेन महाराष्ट्रातल्या लोकांनी मॅन्डेट दिल्ली भारतीय जनता पार्टीक त्या वेळाचेर सगळ्यांत बहुसंख्य आमदार भारतीय जनता पार्टीचे आसात आनी इतले आसून सुद्दां ज्यांचे कमी आमदार आसात ते मुख्यमंत्री म्हणून बशिल्ले आसात। केवळ खुर्चेक लागून तेंच्यांनी आपले तत्व जे आसा ते सोडिल्ले त्या वेळाचेर आनी म्हाका दिसता एक बरें सरकार लोकांक मेळटलें अशी म्हाका अपेक्षा आसा। म्हाका दिसता देवेंद्र फडणवीस हांच्यांनी ज्या तरेन 5 वर्सांत महाराष्ट्रातलें राजकारण केलें, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री म्हणून काम केलें, तें एक बरें काम महाराष्ट्र लोकांक खबर आसा आनी परत लोकांकूय दिशिल्लें की तांच्यांनीच मुख्यमंत्री जावचें म्हणून। पण ज्या तरेन हे तिनूय वेगवेगळ्या पार्टींनी एकठांय जावन केवळ मुख्यमंत्री ते जावं जायना भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजी, म्हणून तांच्यांनी हे 3 जाण एक जावन जें केलें तें केवळ एडजस्टमेंट म्हणून केलें, पण लोकांक तें मान्य नासलें। आज खऱ्या अर्थान देवेंद्र फडणवीसजी जर मुख्यमंत्री जाले जाल्यार भरपूर आनंद आसा। महाराष्ट्रातल्या लोकांक आसात, गोंयच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक सुद्धा बऱ्या तरेचो आनंद आसा, कारण तांच्यांनी गेल्या निवडणुकीक गोंयभर सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीक निवडणुकीच्या वेळाचेर ते आमकां मदत करपाकूय हांगा बरेच दीस आसले आनी एक बरें व्यक्तिमत्व आनी बऱ्या तरेन महाराष्ट्रातलें राजकारण आनी महाराष्ट्रातली सत्ता फुडें व्हरतले अशें म्हाका पूर्ण विश्वास आसा। जाले आसत जाल्यार खूब आनंद आसा। हांव तांच्या तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने राजधानी पणजीचा स्मार्टपणा फोल ठरवला। पाटो 18 जून रस्ता पणजी मार्केट परिसर पाण्याखाली गेला। दुकानांमध्ये पाणी शिरून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गुरुवारी फक्त तासभर झालेल्या मुसळधार पावसाने राजधानी पणजीचं रूपच पालटून टाकलं। अकस्मात कोसळलेल्या पावसाने नागरिकांसह लहान मोठ्या विक्रेत्यांची तारांबळ उडवली। या पावसात पाटो 18 जून रस्ता पणजी मार्केट परिसर जलमय आणि चिखलमय झाल्यामुळे वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या भागात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केलेल्या कामामुळे पाणी साचणार नसल्याचा दावा केला जात होता, तो मात्र फोल ठरलेला दिसला। पाटो परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यानं गाड्या बंद पडल्या। फक्त तासभर पडलेल्या पावसाने पणजीची अशी अवस्था केली तर येणाऱ्या काळात राजधानीची काय अवस्था होईल असा सवाल निर्माण झालाय। पणजीत आज अवघ्या अर्धा तास पाऊस पडला आणि पूर्णतः पणजीत पावसाचं पाणी अर्ध्या तासातच पूर्ण रस्त्यावर भरलं। पाटो प्लाझा येथे पाणी भरलं होतं, तसंच नगरपालिकेच्या इमारतीच्या रस्त्याजवळही पाणी भरलं होतं। 18 जान रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला होता आणि दुचाकी स्वारांना, 4 चाकी स्वारांना तसेच पदचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला। आज एक दिवसच आणि फक्त अर्धा दिवस जर पाऊस पडला तर पणजीत ही स्थिती निर्माण झाली तर येणाऱ्या काळात पणजीत काय स्थिती निर्माण होऊ शकते हे आज त्याचं पहिली झलक म्हणता येते किंवा हे उदाहरण म्हणता येतं। फक्त मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली पणजी नगरपालिकेने काय कामं केलीत आणि कुठची कामं केलीत हा आता मोठा प्रश्न आहे। कारण जर सर्व कामं सुरळीत आणि व्यवस्थित झाली होती तर पहिल्याच पावसाला पणजीत पाणी कसं भरलं आणि ह्या लोकांना, स्थानिकांना असो किंवा राजधानीत प्रवास करणाऱ्या लोकांना याचा त्रास कसा सहन करावा लागला हा मोठा प्रश्न आहे। आता येणाऱ्या 2 दिवसात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि
असाच पूर्ण दिवस पाऊस पडला तर पणजीची परिस्थिती काय असेल, लोकांच्या दुकानात असो किंवा गाड्या जे लोक रस्त्याने प्रवास करतात त्यांना काय त्रास सहन करावे लागतील त्याची झलक आज मिळालेलीच आहे. आता याकडे सरकार आणि पणजी नगरपालिका कशा तऱ्हेने सुटावा काढतील आणि कशा तऱ्हेने हा प्रश्न येणाऱ्या काळात सोडवतील, कारण हा पाऊस जे मनसूनपूर्व कामं करायला पाहिजे होती ती कामं काय आत्ता करण्याच्या लायक उरलेली नाहीत, कारण आता पाऊस सुरूच राहणार आहे आणि यात पावसाच्या काळात ती कामं करण्यासाठी कामगारांना असो किंवा नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहेत. मी ज्ञानेश्वर वरकसह व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश शर्मा, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. मोपा विमानतळावर नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना परत पाठवण्यात आल्यानं एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी नोकरीच्या आशेने उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आज जाण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोपा विमानतळ हे या ना त्या कारणाने सध्या चर्चेचा विषय ठरला. आता नोकरीच्या मुद्द्यावर मोपाकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. मोपा विमानतळावर स्थानिकांसह गोव्यातील युवकांना नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही स्थानिक आमदार तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलं होतं. काही दिवसापूर्वी या ठिकाणी नोकरीसाठी मुलाखतीच्या जाहिराती काढण्यात आल्या. मुलाखतीच्या दिवशी गुरुवारी उमेदवारांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली, परंतु यातील मोजक्याच उमेदवारांना आत प्रवेश दिल्यानं इतर उमेदवारांना निराशा मनाने माघारी फिरावं लागलं. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे आता वादाला तोंड फुटलं. नमस्कार, मी आहे मोपा एअरपोर्टच्या बाहेर आणि आज JVR कंपनीतर्फे नोकर भरती म्हणजे इंटरव्ह्यू घेण्याची प्रक्रिया जी आहे आज सुरू आहे. सकाळपासून जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे उमेदवार आहेत सकाळी आत गेले होते, पण त्यांना तिथे कोणत्याही प्रकारच्या व्यवस्था म्हणजे योग्यरित्या व्यवस्था दिल्या नाही असंही ऐकायला येतं. आणि एकंदर त्या एका बाजूने त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला मेल आल्यानंतर तुम्ही या. मग काही जणांना मेल आलं, काही जणांना मेल आलं नाही आहे. जे आतून जे बाहेर लोक येतात ते सांगतात ज्यांना मेल आलं ते इंटरव्ह्यूसाठी गेले त्यांच्याकडून योग्य प्रकारे जे डॉक्युमेंट्स घ्यायला हवं किंवा CV म्हणा अन्य ते काही घेतलेले नाही आहेत. आणि ज्यांना ईमेल आलेलं नाही आहे त्यांना उद्या या असं त्यांना सांगण्यात आलं. पण आत एकदम बिकट परिस्थिती असल्याचं सध्या ते सांगतायत. मात्र ते कॅमेऱ्यासमोर मांडू शकत नाही. उद्या सकाळी त्यांना कुठेतरी नोकरीविषयी कुठेतरी त्यांना त्रास देईल म्हणून ते बोलत नाही आहेत. मात्र इथे आल्यावर असं दिसून येतं की आत कोणालाही सोडत नाही. जे विद्यार्थी बाहेर आले मेल आल्यानंतर परत या म्हणून त्यांना सांगण्यात आलं, पण ज्यावेळी त्यांना मेल आलं ते आत जात आहे तर त्यांना आता असं सांगतायत की तुम्ही उद्या या. सध्या घडताना पाहायला मिळतंय. मग म्हणे गोवन वार्ता लाईव्ह, पेडणे. आमच्याकडे 200 मेगावॅटची कमतरता असून गोव्याला विजेची गरज आहे. तमनार प्रकल्पामुळे 1200 मेगावॅट वीज आणण्यास मदत होईल, असं वीज मंत्री सुधीर ढवळीकर म्हणाले. मी तमनार प्रकल्पाला कधीच विरोध केला नाही. मी फक्त झाडे तोडण्यासाठी अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली होती, अशी स्पष्टोक्तीही ढवळीकरांनी केली आहे. यावेळी त्यांनी आपवर निशाणा साधला. म्हाका दिसता आप कितें उलयता आनी ते कितें पब्लीश करता हाजेर आपाचे जे लिडर आसा तांकां म्हायती ना अशें दिसता. खुद्द फाटले फावटी असेंब्ली जेन्ना जाली हांव ओपोजिशन आशिल्लो, लास्ट असेंब्लीची पयली असेंब्ली, आनी तातूंत आमी भाशण केलां की आमकां विजेची गरज आसा. वी आर शॉर्ट बाय ऑलमोस्ट से अबाउट 200 मेगावॅट. आणि तन्मार प्रोजेक्ट हो बरो प्रोजेक्ट, कारण सोलर एनर्जी तन्मार प्रोजेक्टांतल्यान आमकां येता आणि जवळ जवळ 1200 मेगावॅट वीज पर्यंत आमी हाडूंक शकता. हें हांव थंय उलयलां. फक्त हांवें ओपोज कितें केल्लें की ज्या अलायनमेंट डिक्लेअर केला तन्मार प्रोजेक्टाक तो करचो न्हय, कारण हजारो झाडां थंय कापली गेली वतली, एनवायरमेंट डिस्ट्रॉय जातलो. आनी त्याच बरोबर हांवें सजेशन दिल्लें की सुपाच्यान जी लायन फोंड्या आयल्या ती सध्या बंद आसा, ताजे वयल्यान पॅरलल लायन काडच्यो आनी हांगा हाडची वीज हाडची गोंयांत, आनी त्या नंतर जाय तशें आमी बोडोवपाची. हे जे डिसिजन आमी घेतिल्लें आनी त्या नंतर हांवें पत्रकार परिशद घेवन तुमच्या मुखार मांडिल्लें आनी तें डिसिजन सुप्रीम कोर्टाक मांडलें गेलें. फावंडेशन गोवा फावंडेशनान सुप्रीम कोर्टाक मांडलें आनी सुप्रीम कोर्टान तीच लायन एप्रूव केली जी हांवें विधानसभेत घेतिल्ली. आनी ह्या खातीर म्हाका दिसता आप फाटीं पडले आनी त्या खातीर कित्याक कितें उलोवपाक लागले.
आपण पयलीं आपले पायापोना कितें जाता तें पळोवचें दुसऱ्याचेर उलयता आसतना. खुद्द दिल्लीक ते एक करता आनी पंजाबात दुसरें करता. पंजाबात त्यांनी म्हणून कितें केलें की मिटींग घेतली पयर मे म्हयन्यात आनी सगळ्यांक आपयले मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आनी तांकां सांगलें की रातची जे पळय तुमकां आमी लायट दिता ती लायट दिवचे ना म्हणून. आनी तांचे सगळे फॅक्टरी पंजाबात बंद केल्यो. हें आप करता, आमी करना. भायले हांवें आनी आमच्या मुख्यमंत्र्यान डिसिजन घेतलें. आय एम प्राऊड टू से की खंयच लोड शेडिंग करप ना. एक्स्ट्रा वीज बाजार भावान घेवप आनी आमच्या इंडस्ट्रीक आनी बाकीच्यांक दिवप. हें गव्हर्मेंट ऑफ गोवान केलें. हें आप करूं शकलो ना पंजाबात. हें आपान पयलीं पळोवपाक जाय. म्हजेर टिका करता आसतना हांवें केन्नाच तन्मार प्रोजेक्टाचेर टिको करूं ना आनी तो नाका म्हणून म्हणना. हांवें अलायनमेंट चेंज करचो म्हटला आनी तो अलायनमेंट जो चेंज करचो म्हणून म्हटला तो सुप्रीम कोर्टान से दिला आनी सुप्रीम कोर्टान तोच अलायनमेंट एप्रूव्ह केला. जमीन घोटाळा प्रकरणांना आळा घालण्यासंबंधी SIT कडून शिफारसी अपेक्षित असल्याचं पोलीस महासंचालक जसपाल सिंग म्हणालेत. जमीन घोटाळा प्रकरणात सरकारी अधिकारी सामील असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेतही सिंग यांनी दिले. was decided by the government of Goa that in view of large number of land related frauds, a special investigation team should be set up under the chairmanship of SP Crime. There are other members also, one DSP, 2 inspectors and 1 deputy collector also. And we have transferred maximum number of cases in which element of fraud is there. Though there can be mutual dispute between 2 parties, but only those cases where there is an element of fraud, all those cases have been transferred to the SIT, and SIT has already started investigating the cases, and they have made 2 arrests also. But it is the prerogative of SIT how they will go about this case, and the other cases will also be transferred to SIT in case we feel the need or wherever there is an element of fraud. And recently we have provided more staff to the SIT so that they are able to efficiently and effectively investigate the cases and they come to a logical conclusion. And we also expect the SIT to come out with the recommendations how in future such cases can be prevented, and whether there is any need of amendment of a procedure or any act or any rule. So SIT will also come out with those recommendations also, so that in future such cases can be prevented. Yes, sir. In addition to that, you are rightly said that some laws should be there because so many accused are habitual offenders. They are involved in many other cases in the past. So how it can be tackled? Because it is very serious offense in Goa, and there are so many cases of land grabbing. Yeah, that is also the mandate of SIT, that SIT will go into the existing procedure and they will come out with the suggestions or recommendations to whether, as I said earlier, whether there is any need of amendment of procedure and how it can be made more stringent, why people are able to duplicate the land related record so easily. So they will go into the whole gamut of procedure involved in land deals, and they will come out with the recommendations, and those recommendations would be examined by the government concerned, and they will definitely take some follow-up action on it. So my final question would be, there is a question over some officials also who are having connivance with the accused. Does police feel any type of pressure in acting against such officials? No, we don't have any kind of pressure from any side, and Honorable CM has also said that whoever is involved will be taken to task, and necessary legal action will be taken against him or her. So it is up to the SIT. SIT will definitely look into all aspects of these frauds, and if any official is involved, the law of the land will take its own course.
Thank you very So much. till now, how many cases have been registered regarding the land grabbing? No, cases are registered in the past also, but SIT will look into all those cases. All those cases have now been transferred to SIT, and in case there is any complainant and he feels that his case was not properly attended to by the police station, that complaint will also be transferred to the SIT, and in case SIT feels that a case needs to be registered, the case will be registered. So one more thing, today Congress delegation came to meet you regarding. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठी.